हॅलो. जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. बोला. सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे हो, आणि बरोबर. यामध्ये शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. हो हो त्याबद्दलची काही अपडेट आहे का आपल्याकडे? हो, नक्कीच. आता आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये जे काही 2025 मध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं आणि त्यासाठी आता तुम्हालाही माहित आहे की जवळपास 31,000 कोटींचं पॅकेज हे सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलं आणि त्याचं वाटपही करण्यात आलं. आता याबद्दलची जी अपडेट आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर अनेक शेतकरी बांधव आपल्याला कमेंट्समध्ये अजूनही सांगताय की आमच्या बँक खात्यामध्ये जे काही अनुदान आहे किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे ती अद्यापही जमा झालेली नाही. मग आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही ती जमा झालेली नाही किंवा मग शेतकऱ्यांवरती जे काही संकट 2025 मध्ये कोसळलं याचा विचार करता आता हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहे. आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई. आता येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे 2-3 दिवसांमध्ये लगेचच पुन्हा एकदा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता ही नुकसान भरपाई कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्याला किती वितरण झालं आणि किती वितरण अद्यापही होणार आहे. ही संपूर्ण माहिती आपण रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर राज्यातील अतिवृष्टी असेल किंवा मग रब्बी अनुदान असेल यासाठी एकूण आतापर्यंत 19,464 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आले होते आणि यापैकी जवळपास 13,778 कोटी रुपयांचं वाटप हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यातही आलं. म्हणजे सुमारे जवळपास 5,688 कोटी रुपयांचं जे अनुदान आहे ते अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं बाकी आहे. म्हणजे एकूण जी मंजूर रक्कम झालेली आहे तर या मंजूर रकमेच्या फक्त आणि फक्त 40 ते 45%. आता प्रामुख्याने हा जो लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही तर तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला नाही हेही शेतकऱ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. कारण आपण या अगोदर सुद्धा ज्या काही अपडेट दिल्या त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की शेतकऱ्यांना केवायसी पूर्ण करा, आपली जी काही कागदपत्रे तुम्हाला द्यायची आहे ती महत्त्वपूर्ण अशी देत जा, परंतु शेतकरी बांधव याकडे लक्ष देत नाही आणि मग ज्यावेळेस हप्ते वितरित होतात त्यावेळेस पुन्हा मग कमेंट्समध्ये सांगतात की आम्हाला हप्ता आलाच नाही. आता प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर यामध्ये केवायसी पूर्ण न झालेले शेतकरी आहेत, त्यानंतर सामायिक खातेधारक शेतकरी आहे, मयत खातेधारक आणि फळबागधारक शेतकरी यांच्याशी संबंधित रक्कम ही वितरणाधीन आहे. म्हणजे ज्या कोणाची ही कामे पूर्ण नव्हती त्या शेतकऱ्यांना अद्यापही ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. आता ही जी रक्कम प्रलंबित आहे ही रक्कम लवकरच त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे अशी माहिती आहे. आता यामध्ये जवळपास राज्यभरामध्ये एकूण मंजूर जी रक्कम झालेली आहे ती आहे 19,464 कोटी रुपये. यातून जे वितरण झालेलं आहे ते झालेलं आहे 13,778 कोटी रुपये. आता आपण जिल्हा न्याय पाहूया. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर 5,686 कोटी रुपये अद्यापही वितरण बाकी आहे. बरोबर. हो. तर आता आपण जिल्ह्याने अपडेट जाणून घेऊया. आता अमरावती विभागामधील अकोला जिल्हा जर पाहिला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण मंजूर रक्कम झालेली आहे 618 कोटी. यामध्ये 462 कोटी रुपये वितरित झाले, परंतु अद्यापही 155 कोटी रुपये वितरण बाकी आहे आणि ते लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाईल. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये 1,479 कोटी रुपये हे मंजूर झालेले आहे. त्यातील 835 कोटी रुपये वितरित झाले आणि बाकी 643 कोटी रुपये अद्यापही वितरण हे बाकी आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1,157 कोटी रुपयांची रक्कम ही मंजूर झालेली आहे. त्यातून 808 कोटी रुपये वितरित झाले, परंतु बाकी अद्यापही 348 कोटी रुपये हे बुलढाणा जिल्ह्यातील वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच केलं जाणार आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 512 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. यामध्ये वितरित रक्कम आहे 384 कोटी आणि बाकीची रक्कम राहिलेली आहे ती आहे 127 कोटी रुपये. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1,209 कोटी रुपये हे मंजूर झालेले आहेत. यामध्ये 883 कोटी रुपये वितरितही केले, परंतु तरी सुद्धा 346 कोटी रुपयांचा जी काही मंजूर रक्कम आहे ही यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा केली जाईल. आता त्यानंतर राहिला बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,410 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत.
यामध्ये 1105 कोटी रुपये वितरित झाले आणि 304 कोटी रुपयांचं वितरण हे अद्यापही बाकी आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1178 कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी 708 कोटी रुपये वितरित झाले आणि 470 कोटी रुपये अद्यापही वितरण होणं बाकी आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर 1154 कोटी रुपये हे मंजूर झालेले आहे. यातील 824 कोटी रुपयांचं वितरण झालेलं आहे आणि बाकी 330 कोटी रुपये हे लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये 659 कोटी रुपयांचं मंजुरी झालेली आहे. यामध्ये 454 कोटी रुपये वितरण झालेलं आहे आणि 204 कोटी रुपये अद्यापही हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. आता जालना जिल्ह्यामध्ये 893 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. यामध्ये वितरित रक्कम झालेली आहे 569 कोटी आणि बाकी रक्कम जी आहे ती आहे 323 कोटी रुपये. त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 1093 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि 845 कोटी रुपये हे वितरित झालेले आहेत आणि 247 कोटी रुपये हे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणं बाकी आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये 1230 कोटी रुपये हे मंजूर आहेत. यापैकी 833 कोटी वितरित झाले आणि 396 कोटी रुपये हे वितरण अद्यापही बाकी आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 918 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. यापैकी 649 कोटी रुपये वितरित केले आणि 269 कोटी रुपये हे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केले जातील. आता त्यानंतरचा महत्वाचा जिल्हा आहे पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यामध्ये 28 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. यामध्ये 18 कोटी रुपये वाटप झालं आणि 9 कोटी रुपये अद्यापही बाकी आहेत. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये 11 कोटी रुपयांची मंजुरी आहे. यामध्ये 6 कोटी रुपये वितरित झाले आणि बाकी 4 कोटी रुपये हे अद्यापही वितरण बाकी आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 0.65 कोटी रुपये हे मंजूर आहेत. यामध्ये 0.59 कोटी रुपये वितरित झाले आणि 0.6 कोटी रुपये हे अद्यापही वितरण बाकी आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा 0.44 कोटी रुपये मंजूर आहेत. वितरित रक्कम आहे 0.24 कोटी आणि बाकी रक्कम आहे 0.2 कोटी. त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 17 कोटी रुपये मंजूर रक्कम झालेली आहे. यामध्ये 11 कोटी वाटप केलेलं आहे आणि 6 कोटी रुपये बाकी आहेत. त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये 23 कोटी रुपये मंजूर आहेत. यामध्ये 14 कोटींचं वाटप केलं आणि 9 कोटी रुपये अद्यापही वितरण बाकी आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 205 कोटी रुपये हे मंजूर झालेले आहेत. यापैकी 148 कोटी रुपये वितरित झाले आणि 56 कोटी रुपये बाकी आहेत. त्यानंतर महत्वाचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा. येथे 28 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्यामध्ये 24 कोटी रुपये वितरित झाले आणि बाकी 4 कोटी रुपये अद्यापही वितरण बाकी आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 212 कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी 156 कोटी रुपये वितरित झाले आणि 55 कोटी रुपये अद्यापही बाकी आहे. त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये 523 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. यातील 352 कोटी रुपये वाटप झालं आणि 171 कोटी रुपये अद्यापही वाटप बाकी आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1506 कोटी रुपये मंजूर झाले. यापैकी 1154 कोटी रुपये वितरित झाले आणि 351 कोटी रुपये अद्यापही वितरण बाकी आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये 599 कोटी रुपये मंजूर झाले. त्यापैकी 369 कोटी रुपये वितरित झाले आणि 229 कोटी रुपये बाकी राहिलेले आहेत. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1 कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी 0.91 कोटी वितरित झाले आणि 0.10 कोटी बाकी आहेत. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये 634 कोटी रुपये मंजूर आहेत. यापैकी 455 कोटी रुपये वितरित झाले आणि 179 कोटी रुपये बाकी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 28 कोटी मंजूर आहेत. त्यापैकी 18 कोटी वितरित झाले आणि 10 कोटी अद्यापही बाकी आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये 58 कोटी रुपये मंजूर झाले. यापैकी 45 कोटी वाटप झालं आणि 12 कोटी अद्यापही बाकी आहेत. त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये 257 कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी 209 कोटी रुपये वाटप झालं आणि 48 कोटी रुपये वितरण हे अद्यापही बाकी आहेत.
त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 1597 कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी 1242 कोटी रुपयांचं वाटप झालं आणि 355 कोटी रुपये वितरण हे अद्यापही बाकी आहे. आता शेतकरी मित्रांनो, या जी काही अपडेट आपण जाणून घेतलेली आहे, यामध्ये जी काही बाकी अनुदान राहिलेलं आहे, तर हे बाकी अनुदान हे लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आणि यासाठी KYC प्रक्रिया ही पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे वाटप सुरू होण्याची ही लवकरात लवकर अपेक्षा आहे. मित्रांनो, आता तुम्हाला हेही म्हणायचं आहे की हे जे वितरण बाकी आहे हे कोणत्या शेतकऱ्यांचं आहे, तर ज्या शेतकऱ्यांची KYC कंप्लीट नव्हती अशा सर्व शेतकऱ्यांचं त्यांच्या खात्यावरती रक्कम येणं बाकी आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांनी आपली जर KYC प्रक्रिया अद्यापही पूर्ण नसेल तर त्वरित करून घ्यायची आहे.